कीर्तनकार जे समाजामधील लोकांच्या मनामध्ये विचारांचे घाण साफ करायचे कार्य करतात. ग्रंथांमध्ये श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, तसं पंथामध्ये श्रेष्ठ वारकरी पंथ आहे. आनंद देणारी भूमी आळंदी. या आळंदी या क्षेत्राबद्दल, या पवित्र परमपवित्र भूमीबद्दल आमच्या प्रेक्षकांना महाराज आपल्या मुखातून ऐकायला खूप आवडेल. मनाला आनंद देणारी भूमी म्हणजे आळंदी. संस्कृत शब्दापासून आळंदी हा शब्द तयार झालाय. मिळालं पण शंकरजींनी गोरक्षनाथात येऊन परत काढून घेतलं. काय हुशार आहे, म्हणजे आपल्या भाषेत चॅप्टर आहे. नमस्कार. RJ टॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर मी रोहित जवळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला असे जे गेस्ट लाभले आहे त्यांच्याबद्दल सांगण्याआधी मला जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या अभंगातील एक ओळ मानावीशी वाटते. पिटू भक्तीचा डिंडोरा, कली काळासी दारारा, तुका मने करा जय जयकार आनंदे. कीर्तन आणि कीर्तनकार. कीर्तन म्हणजे काय? भगवंताच्या कीर्तीचं केलं जाणारं गायन म्हणजे कीर्तन. आणि आज समाजामध्ये जे काही व्याधी वाढत चालले आहेत, लोकांना त्रास वाढत चालले आहेत, लोक डिप्रेशन, एन्झायटी, अतिविचार, आत्महत्या अशा खूप समस्या लोकांना त्रस्त करत आहेत. जसं सीमेवरती सैनिक आपल्या मातृभूमीचं रक्षण करतात, तसे समाजामध्ये चांगल्या प्रवृत्तीचं आणि भगवंताच्या सेनेमध्ये या कलिकाळाला डिंडोरा देऊन या कलिकाळाला दाबण्यासाठी जे फ्रंट लाईनचे वॉरियर असतात ते म्हणजे आपले कीर्तनकार. आणि आज आपल्याला असे कीर्तनकार लाभले आहेत ज्यांच्याबद्दल सांगायचं तर हरिभक्त पारायण आदरणीय श्री प्रभाकर काराळे महाराज. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराजजी, मला आजचा पॉडकास्ट सुरू करण्या अगोदर मला हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे की कीर्तनकार जे समाजामधील लोकांच्या मनामध्ये विचारांचे घाण साफ करायचं कार्य करतात. सो मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की हे कीर्तनकार व्हावं यामागे तुमच्या कुटुंबामध्ये वारकरी परंपरा होती, भक्तीचा वारसा होता, किंवा आपल्या आयुष्यात अशी काही घटना घडली की असा काही टर्निंग पॉईंट आला की आपल्याला वाटलं की बाबा आपण आता भक्तीसोबत कीर्तनकार करून लोकांमध्ये जनजागृती करावी? अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदंभोज तेजस्फुरती प्रदेशम विधींद्रादिदेवै सदास्तूयमानं समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम. रोहित दादा, सर्वप्रथम तुमचा जो हा उपक्रम चालू आहे, जो संत विचार आपण पॉडकास्टच्या द्वारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे अभिनंदन आणि आभार. खूप खूप. खऱ्या अर्थानं समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे, ती गरज जी संतांनी ओळखली, जी समाजसुधारकांनी ओळखली, आज ती गरज आपल्याला प्रकर्षाने जाणवतीये आणि तिच्यावर तुम्ही काम करताय. यासाठी पुनश्च एकदा तुमचं मनापासून अभिनंदन, आभार. मी प्रभाकर महाराज कराळे, सातगाव पठार, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. खऱ्या अर्थानं या आपल्या समग्र महाराष्ट्राचा जर विचार केला तर हजारो कीर्तनकार आता समाज प्रबोधनाचं काम कीर्तनाच्या माध्यमातून करतायत. याला एक प्रमुख कारण असं की वारकरी पंथ जो आहे, ज्याप्रमाणे आपण म्हणूया की ग्रंथांमध्ये श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, तसं पंथामध्ये श्रेष्ठ वारकरी पंथ आहे. हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. आणि हा का श्रेष्ठ ठरला माहिती आहे? याचं कारण एक आहे, इतर पंथांचा जर आपण विचार केला तर त्या सर्व पंथामध्ये तुमची क्वालिटी आणि तुम्हाला काय अधिकार आहे तो अधिकार तपासला जातो. वारकरी संप्रदायाचं यश हे आहे, त्याचं मोठेपण हे आहे की वारकरी संप्रदाय प्रबोधनासाठी, भक्तीसाठी तुमचा अधिकार बघत नाही, तुमची जात बघत नाही, तुमचा धर्म बघत नाही, तुमचं वय बघत नाही, तुमचं लिंग बघत नाही. तुकोबारायांच्या भाषेत यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर, संपला विषय. इथं तुम्ही कुणी येऊ शकता आणि मग कुणीही येऊ शकता. हे जर साधू संतांचं प्रमाण असेल, ही जर त्यांची परवानगी असेल, तर मग माझ्यासारख्या यकशिताला देखील वाटलं आपण देखील या भक्तिपंथामध्ये गेलो पाहिजे. कारण भक्तिपंथ बहु सोपा, अगदी तुकोबारायांचे शब्द आहेत. आणि आपण गेलो पाहिजे, आपल्या स्वतःचा उद्धार केला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट, आणि मग उद्धाराया जन जड जीवा, हे त्याचं दुसरा हेतू आहे. त्यामुळे मी इकडे कसा आलो
याबद्दल आता तुम्ही विचारलं तर खरं म्हणजे आमच्या साधू संतांचं म्हणणं असं आहे, पहा, आपण स्वतःचा परिचय फारसा देऊ नये. खऱ्या अर्थानं स्वकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळानं देखावी, ज्ञानोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे अगदी जगद्गुरू तुकोबारायांनी सुद्धा स्वतःचा परिचय संपूर्ण गाथेमध्ये फक्त एका अभंगामध्ये दिला. म्हणजेच तुकोबाराय, आता आपण जर एखादं व्याख्यान करायला गेलो तर आपण स्वतःच्या परिचयाची 3-4 पानं देतो, सहज देतो, की मी हे केलं, मी ते केलं, मला हे पुरस्कार आहेत, मी इकडं कसं आलो, माझा जीवन प्रवास. तुकोबारायांनी फक्त 13 चरणाच्या अभंगामध्ये स्वतःचा परिचय देऊन टाकला. त्यामुळे मी फारसा माझा परिचय देऊ इच्छित नाही, कारण आपल्याला संत विचार पोहोचवायचे आहेत. पण तरीसुद्धा एक जगाला प्रेरणा म्हणून जर आपण विचारणार असाल तर खऱ्या अर्थानं माझं जे कुटुंब आहे ते अगदी शेतकरी कुटुंब आहे, सामान्य कुटुंब आहे. आणि या सामान्य कुटुंबात माझा जन्म 1990 साली झाला. त्यानंतर अल्पवयातच, म्हणजे मी 5 वर्षाचा असताना वडिलांचं छत्र हरपलं आणि थोडंसं गरिबीची परिस्थिती होती. या गरिबीच्या परिस्थितीमध्ये दिवस कंठत असताना गावची संस्कृती, अखंड हरिनाम सप्ताह, गावाची सांस्कृतिक परंपरा काय, गावाकडे नाट्यगृह नसतं, कला केंद्र नसतं, अगदी एकदा गावची जत्रा, गावचे उरूस आणि अखंड हरिनाम सप्ताह ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र. आणि ह्याच्यातूनच माझी जडणघडण होत राहिली. वडिलांच्या पश्चात आमचं कुटुंब शेतीमध्ये कष्ट करत असताना आम्ही सप्ताहाच्या निमित्तानं गावामध्ये जायचो. अगदी घरी फारच गरिबी अवस्था होती आणि जाताना अगदी चांगलं जेवायला मिळावं. आता त्यावेळेस माझं वय असेल 6-7 वर्ष, 8 वर्ष, आणि मग चांगलं चुंगलं जेवायला, त्यावेळेस कीर्तन म्हणजे काय कळणार आहे, भजन म्हणजे काय समजणार. चांगलं जेवायला मिळेल आपल्याला पोटभर, 7-8 दिवस काय टेन्शन नाही, भाकरी खायची नाही, भाजी खायची नाही, मस्त पुरी गुळवणी हे असे खायचं आणि लाडू. हे खाण्याच्या निमित्तानं आम्ही सप्ताहासाठी जायचो. आणि पूर्वी कसं होतं, जर मुलगा शाळेत हुशार असेल तर घरचे काय करायचे, त्याला खेळाकडे जाऊन देत नसायचे, शेतीकडे जास्त जाऊ देत नसायचे. बाबा तुझं शिक्षणातलं लक्ष काय होईल, कमी होईल. मग घरून सांगणं असायचं, जेवायचं आणि पटकन घरी यायचं. पण त्यावेळेस असं जेवताना पंक्तीला ज्यांचं संध्याकाळी कीर्तन सेवा होती ज्यांची, ते एक कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री विठ्ठल काका गदादे, कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, आणि ते आमच्या गावी सतत कीर्तनाला यायचे. त्यांचे अतिशय वाणी माधुर्य असल्यामुळे नेहमी ते गावाला यायचे. आणि त्यांची एक दिवस एंट्री होत असताना, ज्यावेळेस लोक जेवत होते त्यावेळेस ते एंट्री करताना सगळे गाव पुढारी त्यांना, कीर्तनकाराला आपल्याला माहिती की त्याला कसं आणायला जातात, अगदी आदर त्यांचा करतात. आणि ते येताना सगळं गाव कसं त्यांच्या मागे एखाद्या पॉलिटिशियनप्रमाणे, राजकीय व्यक्तीप्रमाणे अगदी त्यांना चांगला आदर सन्मान ठेवतो. त्याला मी भारावलो, लहान वय होतं माझं, मी जेवत होतो आणि मी विचार केला, अरे यार, एखाद्या अभिनेत्यापेक्षा काही कमी वजन नाही कीर्तनकाराचं, अगदी एखाद्या राजकीय मंत्र्यापेक्षा काही कमी वजन नाही. आता या घडीला तरी हा हिरो आहे. आत्ता सध्या आपल्या पुढच्या 2-3 तासासाठी कीर्तन संपेपर्यंत तरी हा व्यक्ती हिरो आहे. आणि मग त्यांचं व्यक्तिमत्व कुठंतरी मनाला भावलं आणि आपण विचार केला, अरे आज आपण ह्या महाराजांचं कीर्तन ऐकून जायचं. त्या दिवशी आईला मी बोललो, आई मला आज कीर्तन ऐकायला थांबायचं. आई म्हटली ठीक आहे थांब, उद्या सुट्टी आहे. आणि मग मी ते कीर्तन ऐकू लागलो आणि ऐकता ऐकता महाराजांनी कीर्तनामध्ये सहज काही शब्द उच्चारले. म्हटले, बघा, माणसाची जडणघडण ही संस्काराने होत असते. मुलांवरती आई वडील ज्याप्रमाणे संस्कार करतात त्याप्रमाणे मुलं घडतात. बाप तैसा बेटा, कुंभार तैसा लोटा, ही जगाची राहरीत आहे. कीर्तनकाराची मुलं कीर्तनकार होतील, व्यसनी माणसाची मुलं व्यसनी होतील. आणि हे वाक्य माझ्या कानामध्ये शिशाचा रस ओतावा असं ते भिनलं आणि मला चर झालं, कारण आमचे वडील कुठंतरी गोवा मावा तंबाखू खाण्यात थोडी व्यसनी असते. आणि आपण कीर्तनकाराची मुलं नाही, मग आपण कीर्तन करू शकत नाही का, हे त्यावेळेस माझ्या बालमनाला, एक बंडखोर बालमनाला खटकलेलं ते वाक्य होतं. ठीक आहे, आपण कीर्तनकाराची मुलं नसलो तरी पण कीर्तन करण्याचा अधिकार आपल्याला नाही का, हे वाक्य माझं त्या कीर्तनातलं शेवटचं वाक्य. पुढे बाबा कीर्तन करत राहिले, मी फक्त देहाने बसून राहिलो. आतमध्ये विचारचक्र ह्या वाक्याभोवती फिरू लागली आणि पुढे 1 तास, पाऊण तास कीर्तन मी फक्त बसलो, पण माझ्या मनामध्ये ह्या वाक्यावर चिंतन चालू झालं.
आणि मी ज्यावेळेस दर्शन घ्यायला गेलो बाबांचं, त्यावेळेस मी बाबांच्या पायावरती मस्तक ठेवून त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. माझं वय त्यावेळेस 97 सालची गोष्ट आहे, 7 वर्ष वय होतं. आणि मी प्रार्थना केली, याच ठिकाणी याच गादीवरती मी बाबांप्रमाणे कीर्तन करूनच दाखवेन. वा. आणि या प्रसंगातून माझा हा कीर्तनाचा प्रवास पुढे सुरू झाला. परंतु घरची परिस्थिती मी सांगितल्याप्रमाणे फारशी अनुकूल नव्हती. शिक्षणात जरा हुशार असल्यामुळे शिक्षणापासून भरकटू नये असं घरून थोडासा दबाव असायचा. आणि मग तो दबाव धिक्कारून चोरून कीर्तन ऐकणे. मग पुढच्या दिवसापासून मी घरी सांगितलं मला जेवायला नाही जायचं, पण कीर्तन ऐकायला जायचं. तिथून पुढे मी तो प्रवास चालू केला. मी आता भरपूर ऐकायचं. मग कीर्तनकार कसा येतो, त्याची देहबोली आपण ओळखायची स्वतः. तो काय बोलतो, त्याची सुरुवात कुठून होते, कीर्तन करायला स्टार्ट करतो त्यावेळेस तो काय बोलतो, त्याचं चिंतन कसं मांडतो, काय अभंग असतात, काय, ही समीक्षा मी स्वतःच करायला सुरुवात केली कोणाच्या मार्गदर्शनाशिवाय. आणि मग बाहेरच्या गावात चोरून कीर्तन ऐकायला जाणे. घरचे म्हणायचे रात्रीचं जाऊ नको. ॲक्च्युली मी एकुलता एक मुलगा, उशिरा झालेला, अपत्य असल्यामुळे थोडासा जीव जास्त होता घरच्यांचा, की फार 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर जन्म झाला. ते जर इकडं रात्रीचा फिरू लागला, श्वापद गावी असायची. परंतु मला ही कीर्तनाकडं मी इतका आकृष्ट झालो होतो की मला कशाचं भान नव्हतं. मी एकटा आहे, मी अभ्यासात हुशार आहे, आपलं हे बॅकग्राऊंड नाही, याचं मला कसलंच भान नव्हतं. मला एकच ध्यास होता, कीर्तन. मला कीर्तन करायचं, बस, संपला विषय. आणि मग त्याकरता ही भटकंती चालू झाली, प्रवास चालू झाला. अभ्यासासाठी मित्राकडे जायचो असं सांगून मी कुठेतरी सप्ताहासाठी जायचो. तिथेही कुणीतरी ओळखायचं, घरी सांगायचं, अरे तुमचा मुलगा तिथं होता. मग ओरडा बसला की मग मला कळालं, आपल्याला बाकीचे लोक बघतात, सांगतात घरी. मग मंडपाच्या बाहेर ज्वारीच्या शेतात बसून कीर्तन ऐकायचो. वा. रात्री 9 ते 11, अमावस्या असू द्या. आणि सायकलवर जायचं मित्राकडे अभ्यासाला म्हणून. आणि ज्वारीच्या शेतात बसून मंडपाच्या बाहेर कोणाला दिसू नये अशा पद्धतीनं ती श्रवण पूर्ण 100% सगळं आपले कान त्या माईककडे असायचे. बाबा काय सांगतात, हे अभंग घेतला त्यांनी आज, मग तो कसा. आणि अक्षरशः जेव्हा घरचे शेताला जायचे तेव्हा मी आईची साडी घेऊन तो फेटा बांधायचा, एक चिपाडाचा विणा करायचो, तो गळ्यामध्ये दोरीने सुतळणे बांधायचो आणि कीर्तन खेळायचो. म्हणजे बाकीचे मुलं काय खेळत असतील, गाडी खेळत असेल, कोण काय खेळत असेल, माझा खेळ म्हणजे कीर्तन झालं होतं, माझा विषय कीर्तन झाला होता, माझा अभ्यास कीर्तन झाला होता. हा ध्यास मग लागला लहानपणापासून. आणि ठरवलं की आपले वडील जर काही व्यसनाने वगैरे गेले असतील तर मला निश्चित त्या पंथाने जायचं नाही, मला ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांनी जायचं. कीर्तनाच्या हरिभजनी हे धवळीले जग, तुकोबारायांचे शब्द आहेत. चुकविला लाग कळीकाळाचा लाग चुकवायचा असेल, हरिभजनानं जग धवळायचं असेल, किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ह्या ओळी जर जगायच्या असेल तर ह्या माध्यमासारखं माध्यम नाही. हा आत्मबोध मला झाला. त्यावेळेस गुरु नव्हते आणि मग गळ्यात माळ नव्हती. अच्छा, हा प्रश्न आहे. मग झालं काय की एकदा गावच्या उरसामध्ये रात्री तमाशा बघायला गेलो होतो. आणि आम्ही लहान मुलं म्हणजे विचित्र असायचो. होळीमध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन रुपया मिळतो का बघायचा. तमाशात दारुडे बेवडे लोक जे असतात ते दारूच्या नशेत काहीतरी नंगानाच करतात, मस्ती करतात. आणि कुठे त्यांची एखादी चिल्लर पडलेली सापडते का, अगदी त्यांचा चकणं सुद्धा खाणारी मुलं सुद्धा गावाकडे आहे. हे परिस्थितीने गांजलेली मुलं असतात. हा परिस्थितीचा दोष आहे. आणि अर्थात आता त्यात मी होतो त्या प्रवाहात. मी गेलो आणि मला काय सापडलं तर एका दारुड्याने काढून फेकून दिलेली माळ. अर्थात दारुडा जरी असला तर मला असं वाटतं काही दारुडे थोडे चांगले असतात. कमीत कमी व्यभिचार करताना किंवा अनाचार करताना कमीत कमी बघा तुम्ही, एखादा सिगरेट ओढणारा माणूस मंदिरासमोर चालला, तो सिगरेट मागे तरी करतो किंवा काहीतरी. त्या दारुड्याने कदाचित ती माळ खाली काढून टाकली असावी. माळ घालून मी कसं दारू प्यायचं असं काहीतरी असेल. मला दुसऱ्या दिवशी काही सापडलं नाही, पैसे वगैरे, पण ती माळ सापडली. मी विचार केला माझ्या पांडुरंगाने दिलेला हा प्रसाद अगदीच. आणि ती माळ मी माझ्या स्वतःच्या हाताने मंदिरासमोर येऊन घातली. म्हणजे मला माळ घालणारा मीच आहे आणि कीर्तनाच्या बाबतीत मला बोध करणारा मीच आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, या न्यायाने माझ्या आत्मदेवता मला प्रसन्न झाली आणि मी या क्षेत्राकडे वळालो. अगदी तुमचा अगदी खरंच खूप प्रेरणादायी हा प्रवास आहे महाराजजी, की साक्षात पांडुरंगानेच तुम्हाला त्या माळेचं माध्यम करून या मार्गात आणलं. नक्कीच. आजचा आपला पॉडकास्टचा विषय महाराज आळंदी.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र आपण म्हणतो आळंदी. येस. मनाला आनंद देणारी भूमी आळंदी. या आळंदी या क्षेत्राबद्दल, या पवित्र परमपवित्र भूमीबद्दल आमच्या प्रेक्षकांना महाराज आपल्या मुखातून ऐकायला खूप आवडेल. खऱ्या अर्थानं तुम्ही जसं म्हणालात की मनाला आनंद देणारी भूमी म्हणजे आळंदी. संस्कृत शब्दापासून आळंदी हा शब्द तयार झाला आहे. वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू गुरुवर्य चैतन्यजी महाराज देगलूरकर त्यांच्या श्रीमुखातून आलेली वाक्य आहे. आलम ददाती इति आलंदी. वा. आलम ददाती म्हणजे अगदी पुरे म्हणेपर्यंत जे आपल्याला देते, म्हणजे मनाला समाधानापर्यंत जी आपल्याला नेते तिला म्हणायचं आळंदी. म्हणजे आलम ददाती इथे आलंदी हे एक आपण म्हणूयात की तत्वाने काढलेला तो अर्थ आहे, तार्किक अर्थ आहे, परंतु चांगला आहे, अगदी समर्पक आहे. खऱ्या अर्थानं आळंदी ही आनंदच देणार आहे. परंतु याला काही पौराणिक वगैरे आधार आहे का असं जर आपल्याला प्रश्न पडला तर मला प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल. खरं एक आळंदी महात्म्यामध्ये एक श्लोक आलेला आहे. कृतेश्च नंदे वापिणी, कृतेश्च नंदे वापिणी त्रेतायां वारुणम श्रुतम द्वापारे कपिलम नेयम अलंकारण्यम कलौ युगे. या श्लोकामध्ये 4 युगामध्ये आळंदीचं महात्म्य आलेलं आहे. तुम्ही मला विचारलं आळंदीचं महात्म्य, तर त्याच्यामध्ये अनेक जोग महाराज शिक्षण संस्थेचे अलंकापुरातील अनेक गुरुवर्यांनी यापूर्वी मीमांसा केलेली आहे की कृतयुगामध्ये आळंदीचं प्रत्येक आळंदीला भरपूर नावं आहेत. कृतयुगामध्ये आळंदी हे आनंदवन या नावाने ओळखलं जात होतं कृतयुगामध्ये. अगदी आपण चतुर्युगीचा विचार केला तर कृतयुगामध्ये आनंदवन होतं. त्रेतायुगामध्ये याला वारुण तीर्थ म्हणतात. वारुण तीर्थ. येस. आणि द्वापार युगामध्ये कपिल तीर्थ त्याला म्हणतात. द्वापारे कपिलम नेय, कपिल तीर्थ. आणि कलियुगामध्ये अलका मुख्य म्हणतात किंवा मग अलंकापुरी, अलंकारण्य असं त्याचं नाव आहे. आणि त्याच अलंकापुरीवरनं मग आळंदी हा शब्द या ठिकाणी प्रचलित झाला. तसे आपण म्हटलात की अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, आणि तिथे नांदतो. ती का पवित्र त्याचं कारण आहे. का पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात. आणि अजून ती पवित्र का म्हणायची, पुण्यभूमी का म्हणायची, कारण त्यांना जरी फक्त आपण आठवलं तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. म्हणून ती अलंकापुरी पुण्यवान आहे, पवित्र आहे. दुसरी गोष्ट आपण अनेक अंगाने याचा विचार करू शकतो. मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगेन. या संपूर्ण पृथ्वी तलावरती अनेक ठिकाणं आहेत, अनेक स्थानं आहेत, पण त्यातल्या काही स्थानांचा जर विचार केला तर ती फक्त क्षेत्र आहेत, ती तीर्थ नाहीत. बघा मी काय म्हणतो, काही जी स्थानं आहेत ती तीर्थ आहेत पण क्षेत्र नाहीत. परंतु काही स्थानं अशी आहेत की तीर्थही आहे आणि क्षेत्रही आहे. बघा काही जी स्थानं आहेत ती फक्त तीर्थ आहेत, जसं की गंगोत्री, नर्मदा, इथं फक्त तीर्थ आहे, तिथं देवस्थान नाही, क्षेत्र नाही. काही काही ठिकाणं आहेत ती फक्त क्षेत्र आहेत, जसं की वृंदावन बघा, गोकुळ बघा, ही फक्त क्षेत्र आहे, तिथं तीर्थ नाही. परंतु तीर्थही आहे आणि क्षेत्रही आहे अशी काही ठिकाणं आहेत महाराष्ट्रामध्ये, बऱ्यापैकी आहेत. ती आपलं पंढरपूर असेल किंवा मग आळंदी आहे. आळंदीसारखं ठिकाण हे तीर्थही आहे जिथं इंद्रायणी माता वाहते, आणि ते क्षेत्रही आहे जिथं सिद्धेश्वर महाराज यांचं वास्तव्य आहे आणि ज्ञानोबा राय ह्या संतांची समाधी आहे. आता अजून थोडंसं जर पुढे जायचं ठरलं तर तीर्थामध्ये सुद्धा पुन्हा प्रकार आहेत. काही जी तीर्थ आहेत ती फक्त देवतीर्थ आहेत, काही तीर्थ आहेत ती फक्त संत तीर्थ आहेत, आणि काहीच तीर्थ अशी आहेत की ती देवतीर्थही आहेत आणि संत तीर्थही आहेत. जसं की बघा ऋषिकेश असेल, जगन्नाथपुरी असेल, ती फक्त देवतीर्थ आहेत. काही तीर्थ आहेत ती फक्त संत तीर्थ आहेत, जसं की अरण, गंगाखेडला आमच्या जनाबाईंचं गंगाखेड परभणी जिल्ह्यात, ही संत तीर्थ आहे, फक्त संतांचं वास्तव्याने पुनीत झालेली ठिकाण. पण आळंदीसारखं ठिकाण हे देवही तीर्थ आहे आणि संतही तीर्थ आहे. तिथे अनादी काळापासून भगवान शिवजींचं वास्तव्य आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आळंदी हे गाव
पुण्यभूमी, आळंदीची पहिली ओळख, पहिली ज्ञानोबारायांच्या आधीची ओळख, हो हो. आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं. का पुण्यभूमी ठावं? कारण दैवताचे नाव सिद्धेश्वर. तिथे सिद्धेश्वर म्हणजे भगवान शिवजी जेव्हा सिद्ध अवतारामध्ये वास्तव्य करतात पृथ्वी तलावर, तर ते आळंदीत करतात. असं आपल्याकडे म्हणतात की जी शिवपीठ आहेत ते 18 शिवपीठ आहेत आणि त्या 18 पैकी प्रमुख शिवपीठ आळंदी महात्म्यामध्ये, समाधी तीर्थावळीमध्ये ह्याची प्रमाण आलेली आहेत की मुख्य पीठ जे आहे ते आळंदीचं आहे. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ही ओळख समाधीमध्ये आहे, तीर्थावळीमध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात की हे अगदी जुनाट शिवपीठ आहे. त्यामुळे सिद्धेश्वरांच्या वास्तव्याने पुनित झालेली भूमी म्हणून पुण्यभूमी नंबर 1. नंबर 2, ज्ञानोबा रायांसारख्या संतांना पुनित झालेली भूमी म्हणून पुण्यभूमी. म्हणजे पुण्यभूमी ठाव का? तर हे फक्त तीर्थ नाही तर क्षेत्र सुद्धा आहे, तीर्थक्षेत्र आहे. हे फक्त देवतीर्थ नाही तर संत तीर्थ देखील आहे, म्हणून पुण्यभूमी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर समग्र आपण विचार केला तर एक इंद्रायणी मातेची सुद्धा कथा आपल्याला माहितीच आहे की पुढे ज्यावेळेस भगवान शंकर आळंदीमध्ये अगदी आशुतोषाच्या स्वरूपामध्ये येऊन, आशुतोष म्हणजे संतोष पावलेले, जेव्हा भगवान आशुतोष होतात म्हणजे संतोष पावतात, तर त्यावेळेस ते नृत्य करतात. आणि नृत्य केल्यानंतर करत असताना आळंदीमध्ये हे नृत्य चालू असताना पार्वती मैया बसलेल्या आहेत. आता हर्षयुक्त उमापती आणि भूते वेताळ नाचती. भगवान शंकर भूत वेताळांसमावेश ज्यावेळेस तो नृत्य करतात, तर ते नृत्य पाहण्याकरता स्वर्गातून देव आले, सुरलोक, आणि पाताळातून असुरलोक आले. आणि हे पाहत असताना ज्यावेळेस स्वर्गीचे इंद्रलोक तिथे आले होते, इंद्रानं पाहिलं पार्वती मैयाकडं आणि थोडा कलुषित विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि भगवान शंकराकडं पाहून, पार्वतीकडं पाहून, एकदा शंकराकडं पाहतायत, एका पार्वती मैयाकडं पाहतात आणि विचार करतायत. पार्वती मातेला म्हणतायत, पार्वती माता, काय तुम्ही विचार दरिद्री आहात? शिवजी सारखा जो दिगंबर माणूस आहे, उघडा पागडा म्हणूयात आपण सामान्य भाषेमध्ये, त्या विभूती म्हणजे जोगी माणसासोबत तू काय संसार करताय देवी तुम्ही? मी बघा, मी देवलोकाचा इंद्र आहे, ऐश्वर्य संपन्न, धनदा सगळं आहे माझ्याकडे. असा विचार करता क्षणी आणि असं बोलल्या क्षणी पार्वती मैया प्रचंड क्रोधायमान होतात आणि इंद्राला शाप देतात की आजपासून तुम्ही अगदी जलरूप होऊन जाल. पाण्याला काही आकार नसतो, काही उकार नसतो, आणि तू पाण्याचा वापर माणूस कुठेही करतो, कोणत्याही कारणासाठी करतो, त्यामुळे त्याला पाणी होऊन जा. म्हणजे तू कुठेही इतस्ततः पसरून जा, तुला रूपाचा अभिमान झाला आहे म्हणून तू अरूप होऊन जाशील. पाण्याला रूप नसतं, अरूप असतं. असा शाप दिल्यानंतर तो घाबरला, म्हणजे इंद्रदेव घाबरले. आणि घाबरल्याच्या नंतर पार्वती मैयाला गयावया करू लागले. आता पार्वती मैया काय कन्व्हिन्स होईना, पण आपले शिवजी भोळे बाबा त्यांनी तिथे इंद्राने मग अवनीवरती काही यज्ञयाग करायला सुरुवात केली, प्रचंड साधना करायला सुरुवात केली. इंद्र येऊनी भूमिसी शब्द आहे तुकोबारायांचे, याग संपादिले अहर्निशी. मग त्याने बरेच यज्ञयाग केले, हे भगवान शिवजीला प्रसन्न केलं. आणि शिवजींनी आता काय, शिवजीसारखा भगवान जर आपली बायको देखील देऊ शकतो कोणाला, प्रसन्न होऊन मग सांगितलं इंद्राने की मला माझा जो शाप आहे तो मागे घ्या. आता ते असं आहे, घड्याळाचा काटा, समुद्राच्या लाटा ह्या परत कधी घेता येत नाही. थुंकलेला थुका हा परत नाही कधी घेता. उशाप देऊ शकतो तुला. काय उशाप द्यायचा? तर इंद्राला एक उशाप दिला की बाबा तू पाणी होशील, पण असं पाणी होशील की तुझ्या स्नानाशिवाय मला परिपूर्तता मिळणार नाही. आणि मग त्या इंद्रानं इंद्रायणीच्या स्वरूपात, इंदोरी मावळच्या जवळ इंदोरीला इंद्रायणीचा उगम आहे, आणि ती इंद्रायणी अगदी देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्राजवळून वाहत जाते आणि अगदी ती भीमेला जाऊन मिळते आणि पंढरपुरालाही जाते. म्हणजे असा एक उशाप दिलेला आहे. त्यामुळे इंद्रायणीचं हे महात्म्य आहे. आणि त्या महान अशा इंद्रायणीच्या तिरी ही अलंकापुरी ज्ञानोबारायांच्या समाधीनं आणि सिद्धेश्वरांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली आहे, म्हणून पुण्यभूमी ठाव, असं हे आळंदीचं महिमान आहे. अगदी बरंच काही सांगता येईल आपल्याला त्याच्याविषयी, परंतु अगदी थोडक्यात सांगायचं तर इतकंच. जसं आता आपण महाराज सांगितलं की ज्ञानोबा माऊलींच्या पूर्वी सिद्धेश्वराचं जे मंदिर असेल, जसं आपण पाहायला गेलो वारकरी संप्रदाय याचा कुठेतरी नाथ संप्रदायासोबत संबंध आहे. आज आपण म्हणतो आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. तर हे सिद्धेश्वर मंदिर आहे, तिथे मी वाचलं की तिथे 84 सिद्धांचा मेळा. बरोबर.
आपण बरोबर वाचलं. खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांनी एक अभंग लिहून ठेवलाय गुरु परंपरेचा. ते असं म्हणतात, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. थोडीशी दीर्घ कथा आहे, थोडक्यात सांगतो मी. ज्यावेळेस भगवान शिवजी आराधनेमध्ये रत असतात, तर त्यावेळेस काही देवस्त्रिया विचारतात, का गं पार्वती मैया, तुमचे हे नेहमीच तपात असतात, नक्की कशाचं तप करतात ते तुला काही माहिती आहे का? पार्वती मैया म्हणते, बाई खरं आहे ग, ते नेहमीच तपात असतात, पण कशाचं स्मरण करतात हे मला काही माहीत नाही. जप कोणाचा करतात माहीत नाही, काय ज्ञान ते स्मरण करतात मला सांगता नाही येणार. मग पार्वती मैयाने ठरवलं की आपण त्यांना विचारूया. आणि त्यांनी पार्वती मैयाने जेव्हा शिवजींना विचारलं, का हो मला सगळे विचारतात की, म्हणजे बाकी सर्व लोक शिवनामाचा जप करतात, शिवनामाचा जप, पण शिवजी कशाचा जप करतात, ते कोणाची आराधना करतात, ते कोणतं ज्ञान स्मरतात? तेव्हा शिवजी म्हणतात, ही गोष्ट मी अशी सगळ्यांसमक्ष मी तुला सांगू शकत नाही. तुम्ही एकांतात चाला. आणि मुळात ज्ञान ही एकांतात देण्याची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर ज्ञान ही एकांतात द्यावं, ज्ञान अधिकारी व्यक्तीला द्यावं, ज्ञान योग्य वेळेत द्यावं, आणि ज्ञान योग्य सेवा घेतल्यानंतर द्यावं. हे ज्ञान देण्याच्या कसोट्या. एकांतात नेलं गंगेच्या किनारी. आपल्याला पार्वती मैयाला शुचिरभूत व्हायला सांगितलं. खरं ज्ञान उपासना करताना शुचिरभूत व्हावं. आता लोक आंघोळ न करता ज्ञान घ्यायला जातात, हा वेगळा भाग आहे. शाळेत जाताना पोरं आंघोळ करून जात नाही, किती दुर्विलास आहे खरं. पण साधू संतांची परंपरा, योगाची परंपरा अशी की आपण शुचिरभूत होऊन ज्ञान घ्यायला जावं, प्रसन्न मनाने ज्ञान मिळतं. चला, पार्वती मैयाला स्नान करायला सांगितलं. गंगेच्या किनारी कुणीही नाही, एकांत आहेत हे बघून मुद्रा लावली. पार्वती मैयांनी मुद्रा लावली आणि भगवानजी ज्ञान सांगायला लागले. मी काय ज्ञान सांगतोय? तुमचा प्रश्न आहे की शिवजीची परंपरा आणि वैष्णव परंपरा हे यांचं नातं आहे, हा तुमचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपण बघतोय की शिवजींनी ते ज्ञान द्यायला सुरुवात केली, पण पार्वती मैयाला काही फारसं गांभीर्य नव्हतं. त्यांना नंतर नंतर झोप यायला लागली आणि मौन अवस्थेत त्या झोपी गेल्या. खऱ्या अर्थानं बराच दुर्दैव आहे. महिलांच्या बाबतीत असं होतं की ज्ञान घेत असताना त्यांना ते कळत नाही. म्हणजे देवाची सिरियल लागली की झोप येते आणि प्रापंचिक सिरियल लागली की त्या बघतात, त्यांना दूध उतू जाते याचे भान. महिलांचा तो गुण त्यावेळेसपासून असा उभवते. पार्वती मैया झोपी गेल्या दुर्दैवाने. आणि झोपी गेल्या असताना ज्यावेळेस भगवान विष्णूंनी ही गोष्ट पाहिली की अरे, भगवान विष्णूंनी पाहिली की अरे, शिवजी जे आपलं गुह्य ज्ञान पार्वती मैयाला देतात, बट दुर्दैवाने त्या झोपी गेल्या. बघ, ज्ञान वाया नाही गेलं पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून ज्ञान ग्रहण करत होते. ज्ञान वाया गेलं नाही पाहिजे. मग महाविष्णू माशाच्या रूपात येऊन त्या गंगेमध्ये अवतीर्ण झाले आणि त्या मत्स्येंद्रनाथ माशाच्या स्वरूपात ते ज्ञान त्यांनी ग्रहण केलं. म्हणजे आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. फी भरली पार्वती मातेने आणि ज्ञान मिळालं मच्छिंद्रनाथात. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. अगदी ट्युशन लावलं नाही, काय नाही, पण बाहेर बसून ऐकलं. आता मग मच्छिंद्रनाथांनी हे ज्ञान ग्राह्य केलं, हे शिवाजींना कळालं. शिवजी म्हटले, अरे माझं ज्ञान मी ज्याला द्यायचं त्यांना सोडून ते इतरच कोणाला तरी गेलं. ठीक आहे, ज्ञान हे गेलंच पाहिजे. व्यये कृते वर्धते व नित्यम विद्या धनम सर्व धनम प्रधानम. जगातल्या सगळ्या गोष्टीपैकी ज्ञानच अशी गोष्ट आहे की ती दिल्याने वाढते, बाकी कोणत्याच गोष्टी दिल्याने वाढत नाही. ही एकच गोष्ट अशी. परंतु ज्यावेळेस शिवजींना ही गोष्ट कळाली, ठीक आहे, ज्ञान वाया तर गेलं नाही, ते कुठंतरी गेलं, चांगलं झालं, पण ते त्यांच्याकडून प्रवाहित राहिलं पाहिजे. ज्ञान हे चक्राकार आहे. म्हणून ज्ञानोबारायांना कैवल्य चक्रवर्ती हृदय सम्राट म्हणतात. हे चक्रवार, ते चक्र फिरत राहिलं पाहिजे. ज्ञान पाणी साठलं की काय होतं? डबकं होतं. आणि पाणी प्रवाहित राहिलं तर स्वच्छ राहतं. आणि प्रवाहित राहण्यातच पाण्याचा परोपकाराचा गुणधर्म आहे. तो एका जागी राहण्यात जगाला काही परोपकार होणार नाही. त्या पद्धतीनं हे ज्ञान मच्छिंद्राने घेतलं, ठीक आहे, काय हरकत नाही, भोले शिवजी आहे. पण मच्छिंद्राची इच्छा होते का ते दुसऱ्यांना द्यावं? जसं त्यांनी माझ्याकडनं घेतलं तसं ते दुसऱ्याला द्यावं असं त्यांना वाटतंय का? मग ही परीक्षा घेण्याकरता पुन्हा शिवजी गोरक्षनाथांच्या रूपात आले. बघा आता ही नाथ परंपरा कशी वैष्णवापर्यंत येते ते मी तुम्हाला सांगतो. ते गोरक्षनाथांच्या रूपात आले आणि अनुग्रह मागितला. आता तीही कथा मोठी, पण आपल्याला वेळ कमी आहे. नवनाथ ग्रंथ पाहून घ्या, त्याच्यामध्ये आहे. मग गोरक्षनाथांनी ज्यावेळेस अनुग्रह मागितला त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी अगदी
तपासून त्यांची योग्य कसोटी घेऊन ते ज्ञान त्यांना देऊन टाकलं. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती आणि त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. त्याची प्रेममुद्रा गोरक्षा देऊन टाकली. देऊन टाकलं ते ज्ञान गोरक्षनाथांना. शिवजी खुश झाले. अरे बापरे, यांना द्यायची इच्छा आहे, म्हणजे देती भावना आहे. चांगलं वाटलं. पण मग मच्छिंद्रनाथांना वाईट वाटलं. विष्णूंना. मच्छिंद्रनाथ हे विष्णूंचा अवतार आहे. नवनाथ हे नवनाथ जे आहे त्यात एक शंकर बघा, एक विष्णू एक शंकर अशी ती साखळी आहे. मग विष्णूंना वाटलं काय शंकरजी चतुर आहे, मला ज्ञान सहज मिळालं पण शंकरजींनी गोरक्षनाथात येऊन परत काढून घेतलं, काय हुशार आहे, म्हणजे आपल्या भाषेत चॅप्टर आहे. आणि मग मच्छिंद्रनाथांनी सुद्धा पुन्हा गहिनीनाथांचा अवतार घेतला आणि पुन्हा दीक्षा मागितली. बघू शिवजींना खरंच द्यायचं होतं का. शिवजींनी पुन्हा गहिनीनाथांना म्हणजे गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना अनुग्रह देऊन टाकला. गहिनीनाथ हे पुन्हा विष्णूचं स्वरूप आहे बघा. त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. परंतु आता हे बघा ज्ञानाचं हे वहन व्हायला सुरुवात झाली. पण काही वेळेस काय होतं, हे वहन होताना काही शक्यता चेक करायच्या असतात. जसं एखादा मित्र म्हणतो काय रे मला जरा 5,000 देतो का. आपण विचार करतो आता द्यावं का नाही, पण हा आपला बालपणीचा मित्र आहे, तो म्हणतो अरे मी तुझा महिन्यात देतो. तो 1 महिन्याची आपल्याला आश्वासन देतो आणि 3 आठवड्यात आणून देतो. आपल्याला बरं वाटतं. 1 महिना म्हटला पण वेळेपूर्वी दिला. नंतर परत कधीतरी मागतो अरे असं अशी अडचण आहे, परत एकदा मला 10,000 पाहिजे, जरा देशील का, मी तुझे 15 दिवसात देतो. तो आठवड्यात आणून देतो. 1, 2, 3 वेळा तो काय करतो, विश्वास संपादन करतो आणि एकदा म्हणतो मला आता घराचं काम आहे, मला 5 लाख दे. 5 लाख घेतो, परत फोनही डिलीट आणि माणूसही डिलीट. आधी विश्वास संपादन. त्यावेळेस शिवजींना वाटलं अरे हे विश्वास संपादन तर करण्याचं काम चालू नाही ना. हे सतत देण्याची वृत्ती आहे का. मग भगवान शंकर पुन्हा निवृत्तीनाथांच्या रूपामध्ये येतात. गहिनीनाथांना अनुग्रह मागतात. त्र्यंबकेश्वरी गहिनीनाथ तिथं गुहा आहे निवृत्तीनाथांची, त्या गुफेमध्ये निवृत्तीनाथांना ज्ञान देतात. आता निवृत्तीनाथांच्या स्वरूपातील भगवान शंकरांना याची पूर्ण खात्री पटते की भगवान विष्णू हे ज्ञान नक्कीच देण्यास पात्र आहेत. आणि मग महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर, मग ज्ञानोबारायांचा अवतार जो आहे, म्हणजे निवृत्तीनाथ हे ज्ञानोबारायांना दीक्षा देऊन टाकतात. पण कशी देतात, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा, की हे जे गुह्य कानात सांगण्याचं जे ज्ञान शिवपरंपरेमध्ये होतं ते आता निवृत्तीनाथांनी परवानगी देऊन टाकली की ज्ञानोबाराय तुम्ही हे ज्ञान आता उघड करून टाका, आता हे झाकू नका, कारण आता हे ज्ञान जगाला द्यायची वेळ आली. आणि मग रामेश्वरजी ते हे लिहितात, आरतीमध्ये कडवं लिहितात की प्रगट गुह्य बोले, ते जे गुह्य होतं ते ज्ञानोबारायांनी आता प्रगट करून टाका. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामजनार्दनी चरणी टकजी ठेवले. ज्ञानोबारायांचा हा अवतार, हे जे भगवान शंकरांचं ज्ञान आहे आणि नाथ परंपराची शिकवण, ते आता संपूर्ण विश्वामध्ये विश्वात्मक व्हावी याकरता मग वैष्णव संप्रदाय आणि शिव संप्रदाय हा अभेद ज्ञानोबारायांनी केला. खऱ्या अर्थाने हरिहरा भेद काही करू नका वाद. आणि मग त्या ठिकाणी नाथ परंपरेचं आणि वैष्णव परंपरेचं हे असं दृढ नातं आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा, तर त्याची एक कथा अशी की गोरक्षनाथांनी हे ज्ञानोबारायांच्या जन्माच्या आधी साधारणपणे 100 वर्ष, 101 वर्ष म्हणा अगोदरचं, नाही 400 वर्ष अगोदरची, म्हणजे 8वं शतक म्हणूया. ज्ञानोबाराय 13व्या शतकात, 8व्या शतकामध्ये एक साधारणपणे गोरक्षनाथांनी एक 84 सिद्ध पुरुष निर्माण केले की ज्यांच्या खांद्यावर आपली नाथ परंपराचं ओझं आपण द्यावं अशी एक परंपरा निर्माण केली. ते 84 सिद्ध, आता त्याची नावं पण आहेत, 84 नावं आहेत, परंतु ती नावं आता आपल्याला घ्यायला वेळ मिळणार नाही. ह्या 84 सिद्धांनी ज्या ठिकाणी येऊन अनुष्ठान केलं ते ठिकाण म्हणजे आळंदीचं सिद्धबेट. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मिळा आणि हा सुख सोहळा कायवानू नामदेवराय म्हणतात. तर ते सिद्धबेट अशी ही अलंकापुरी आणि अशी नाथ परंपरेची आणि वैष्णव परंपरेची त्या ठिकाणी सांगड आहे. आपण या 4 भावंडांचं जीवन पाहिलं माऊलींचं. यांना खूप महाराज त्रास सहन करावा लागला त्यांच्या लहानपण. प्रचंड. यांना जेव्हा आळंदी ग्रामांनी वाईट टाकलं ते सिद्ध बेटावरती येऊन राहिले. बरोबर. सिद्ध बेटावरती येऊन त्यांनी
देवामधला तो हरिहरा भेदाभेद तर नष्ट करायचं कार्य करत होते, पण माणसामधला सुद्धा भेदाभेद ते नष्ट करायचं कार्य तिकडे करते. या सिद्ध बेटाबद्दल महाराज जी काही सांगू शकतात? खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेल, या विश्वाला ज्ञानोबारायांनी जी समतेची परंपरा दिली, समतेची, आणि जो समतेचा संदेश आहे, त्या समतेच्या परंपरेची नांदी म्हणजे सिद्धबेट. वा. समतेचा संदेश आणि बीजारोपण ज्या भूमीत झालं ती भूमी म्हणजे सिद्धबेट. मी तर थोडंसं माझ्या बुद्धीने असा अर्थ करेल की खरंच जे विश्वामध्ये जे भेदाभेद चालू आहेत, जातीभेद, पंथभेद, धर्मभेद, हे जे बुद्धिभेद, ज्ञानभेद, हे सगळेच जे काही भेद आहेत, या भेदांना एका तराजूत तोलण्याकरता ज्यावेळेस ज्ञानोबाराय सिद्ध होतात, ती सिद्धी त्यांना प्राप्त झाल्याचं ठिकाण म्हणजे सिद्धबेट असं मला वाटतं. म्हणजे मला हेच सांगायचं की जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानोबारायांना प्रचंड त्रास या समाजाने दिला, इतका त्रास दिला की या सिद्धबेटामधल्या वास्तव्यात ज्ञानोबारायांचं समग्र बालपण हे सिद्धबेटामध्ये गेलं. पण त्या बालपणी ज्यावेळेस देहांत प्रायश्चित्यानंतर झालं आणि ज्यावेळेस ही चारही भावंड स्वतःची उपजीविका स्वतः करू लागले, सकाळी उठावं 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर आणि भिक्षा मागण्याकरता या आळंदीमध्ये जावं, तर अक्षरशः त्या तत्कालीन समाजाने त्यांना भीक तर नाहीच दिली, भिक्षा तर नाहीच वाढली, परंतु वाढलेल्या भिक्षेमध्ये सुद्धा माती टाकण्याचं काम तत्कालीन लोकांनी केलं. म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांना हा प्रचंड त्रास त्यांनी दिला. तो त्रास सांगताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. पण मला विशेष या गोष्टीचं वाटतं, ज्यांनी इतका त्रास दिला त्यांच्याकरता सुद्धा ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलं. वा. म्हणजे ज्या खळांनी प्रचंड छळलं, हो, ज्या खळांनी छळलं, आज जर आपण असतो, आपल्याला जर एखाद्या खळांनी छळलं, आपण काय करतो? प्रतिकार. आपण किती प्रतिकार करतो? आपल्या ताकद नसताना सुद्धा आपण आव आणतो, तुला माहिती आहे का मी कोण आहे, तुला माहिती आहे का मी काय, आपण किती त्याला हे करतो. परंतु त्या खळांनी, आता ज्ञानोबारायांनी इतका तर त्रास आपल्याला झाला नाही, तरी आपण इतके पेटून उठतो. ज्ञानोबारायांना एवढा त्रास होऊन त्या खळांनी देऊन सुद्धा ज्ञानोबारायांनी काय मागावं? आपण असं जर म्हटलं असतो, त्या खळांचं वाटोळं हो, त्यांचा वंश लयास जाओ म्हटलं असतो आपण. ज्ञानोबाराय काय म्हणतात? खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. ही माझ्या ज्ञानोबारायांचं ममत्व आहे, आणि या ममत्वाची जाणीव ज्या भूमीत झाली ती भूमी म्हणजे सिद्धबेट. म्हणून तर त्यांना ज्ञानोबा माऊली म्हटलं गेलंय. अर्थातच, प्रश्नच नाही. जसं तुम्ही सिद्धबेटाचं सांगितलं महाराजजी, तसं आजान वृक्षाबद्दल सुद्धा आम्हाला थोडीशी माहिती घ्यायला आवडेल, की ज्यांना माहिती नाही आजान वृक्षाबाबत. खऱ्या अर्थानं जसं की मी सांगितलं की सिद्ध म्हणजे जिथं माणूस सिद्ध झाला. माणूस सिद्ध केव्हा होईल? ज्यावेळेस तो सगळी विषमत्व सांडेल आणि तो समत्वाच्या पातळीला येऊन विराजमान होईल, तेव्हा आपण म्हणूयात की तो सिद्ध झाला. आणि मग तो सिद्ध ज्या ठिकाणी झाला ते सिद्धबेट. जसं तसं आजान वृक्ष हे एक नाव आहे, पण मी तर म्हणेल हे एक प्रतिकात्मक नाव आहे. अजान वृक्ष, जिथं अज्ञानातून जाणीव निर्माण होते, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे, आपण जे गणरायाला म्हणतो, तसं अज्ञान आपल्या ठाई अनेक प्रकारचं अज्ञान आहे. हे अज्ञानत्व जाऊन जिथं ज्ञानाचा प्रकाश येतो, मी तर त्याला म्हणतो अजान. माणसानं अजान असावं, सुजान असावं. आणि हा अजानपणा ज्यानं दिला त्याला अजान वृक्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तशी जर आख्यायिका बघायची ठरली तर ज्ञानोबाराय जेव्हा कृष्णविवरामध्ये समाधीला निघाले, त्यावेळेस समोर ज्ञानदेवी ग्रंथ होता आणि आपला जो एक दंड होता, तो दंड ज्ञानोबारायांनी तिथे खोवला होता. ज्ञानोबारायांच्या त्या ज्ञानाच्या रंध्रांनी, त्या ऊर्जेने अक्षरशः त्या शुक्ल काष्टाला सुद्धा हिरवीगार पालवी फुटली. कालांतराने ही पालवी उगवून वर आली आणि ती पालवी कदाचित हा संदेश देत होती की माझं ज्ञान हे असं लपून ठेवू नका, त्याला ज्ञानाला समाधी राहू देऊ नका. ज्ञान देव समाधीस्थ झाले ठीक आहे, पण ती पालवी कदाचित हे सांगण्याकरता वर आली की ज्ञान देवांना समाधीत राहू द्या, पण ज्ञानाला नको समाधी. ज्ञान हे बहरलं पाहिजे. ज्ञान काय झालं पाहिजे? विस्तारलं पाहिजे, बहरलं पाहिजे, आणि वृक्षाप्रमाणे ते विस्तारित झालं पाहिजे, हे सांगण्याकरता जो वृक्ष वर आला, मी तर म्हणेल त्याला अजान वृक्ष म्हणतात. आणि अक्षरशः ह्या ज्ञानाच्या ऊर्जेने त्या शुक्ल काष्टाला पालवी फुटली, पुढे तो वर आला आणि वर आल्यानंतर
त्या वृक्षाखाली त्याची अशी आख्यायिका आहे की त्या वृक्षाखाली जे कोणी ज्ञान संपादन करण्याकरता अज्ञानी पामर जरी गेले तरी त्यांना प्रचंड प्रचंड ज्ञान प्राप्ती होते. आणि आता आपण जर विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं त्याला अनेक नावं आहेत. अंजनवृक्ष नाव आहे, त्याच्यानंतर अजानवृक्ष नाव आहे, गिरीवृक्ष नाव आहे, शिववृक्ष नाव आहे, असे अनेक नावं आहेत. अजूनही काही नावं आहेत. त्याचे अगदी फळं त्याला छोटी छोटी फळं येतात, अगदी लहान लिंबोळीसारखी, पण ती कधीतरीच येतात. हो. आणि विशेष म्हणजे ती फळं जास्त फलद्रूप होत नाही, थोडी कच्ची अवस्थेत राहतात. आणि म्हणजे फुलोरा येतो परंतु फळं जास्त येत नाही, एकदम थोडी फळं येतात. अगदी नारळासारखं त्याला नारळाची जशी फुलं जास्त दीर्घकाळ राहत नाही तशी इथं फुलं राहतात पण फळं राहतात. असं एक औषधी गुणधर्म असलेला देखील हा वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली जर गेलं तर माणसाच्या सर्व वृत्ती एकाकार होतात आणि एकाकार झाल्यामुळे त्याला ज्ञानप्राप्ती होते. आणि हे काही आपण पॉडकास्टद्वारे, मी फार प्रॅक्टिकली विचार करणारा माणूस आहे. मला अध्यात्माचा विचार आहे आणि मग तो अगदी डोळे झाकून विश्वास ठेवायचा असं नाही. त्याला अगदी आपण प्रॅक्टिकल लाईफच्या कसोटीवरती जरी ताडून पाहिलं तर अजान वृक्षाला, तर आपल्याकडे अशी शेकडो उदाहरणं आहेत की ज्यांना अक्षर ओळख सुद्धा नाही. माझ्या गावामध्ये एक अंध व्यक्ती, त्याला अक्षर ओळख नाही, पण अजान वृक्षाखाली बसून बसून त्याने पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. अशी असंख्य उदाहरण ज्ञानेश्वरीची आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काय आपण त्यात काही चमत्कार आहे असं काही नाही. म्हणजे हा अजान वृक्षाचा चमत्कार म्हणावा लागेल आणि त्याची ती पावित्र्यता म्हणावं लागेल किंवा सामर्थ्य म्हणावं लागेल. तर असा हा अजान वृक्ष खऱ्या अर्थानं अनेक वारकरी संप्रदायी अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवणारा एक मैलाचा दगड आहे असं आपण म्हणूया, किंवा प्रतिज्ञानोबा आहेच म्हणूया. जसं तुम्ही सांगितलं, माऊलींनी समाधी घेतली पण अजान वृक्षाच्या स्वरूपात त्यांचा आशीर्वाद अजून सुद्धा भक्तांपर्यंत पोहोचत आहे अजान वृक्षाच्या रूपाने. नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की माऊलींनी त्या खळांसाठी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना केली. माऊलींचं अगदी 16 वर्षांचं जीवन आयुष्य, बरोबर, पण त्या आयुष्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की माऊलींकडनं आदर्श घेण्यासारखं जर गुण कुठला असेल तर तो पहिला म्हणजे त्यांची विनम्रता. नक्कीच. आज आपल्याला सहज साधी सोपी मस्करी सहन होत नाही. कोण एक शब्द बोलून जातो, तो शब्द आपल्याला, तो व्यक्ती गेल्यानंतर ना, तो काळ लुटून गेल्यासुद्धा नंतर तो शब्द आयुष्यभर लोकांना छळतोय महाराज. बरोबर. तर ही विनम्रता या गुणाचा माऊलींकडनं आदर्श घेण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? तुम्ही काय उपाय सुचवसाल? माऊलींमध्ये विनम्रता हा जो गुण आहे तुम्ही म्हणालात, त्या विनम्रता या गुणाच्या आधी माऊलींच्या अंगी एक गुण आहे, तो म्हणजे सहनशीलता. सहनशीलता या गुणातून विनम्रता जन्माला येते. जो सहनशील असतो ना तोच विनम्र असू शकतो. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पहा, ज्यानं काही सहन केलं नाही तो कोणाचं ऐकूनही घेत नाही. आणि सहनशीलता या गुणाला जन्म देणारी जी असते ती प्रतिकूलता. ज्याच्या जीवनात प्रतिकूलता आहे, प्रतिकूलता म्हणजे आपल्या मनासारखं काहीच नसतं ज्यावेळेस, त्यावेळेस आपल्याला सहन करण्यावाचून काहीच पर्याय नसतो बघा. बरोबर. म्हणून माणसाच्या जीवनात तुम्ही म्हणाला काय करायला पाहिजे, खऱ्या अर्थानं मी तर भगवंताला प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या जीवनात थोडी तरी प्रतिकूलता यावी. जसं की द्रौपदीला ज्यावेळेस भगवान कृष्णाने विचारलं तुला काय हवं महाभारत संपल्यानंतर, त्यावेळेस द्रौपदींनी मागितलं, काय मागितलं, मला दुःख दे देवा. देव म्हणतात अगं द्रौपदी, डोकं फिरलंय का तुझं? लोक काय मागतात? आनंद मागतात, समाधान मागतात, ज्ञान मागतात, पैसा मागतात, संपत्ती, विपत्ती, सगळं काय मागतात. तू काय मागते तर दुःख दे. कशा करता दुःख दे? त्यावेळेस द्रौपदी म्हणते देवा, आनंदात देव आठवत नाही, बरोबर, दुःखात देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मला सदैव तुझी आठवण यावी याकरता मला दुःखातच ठेव. दुःखात माणूस परमेश्वराला भजतो. म्हणून मला हे म्हणायचे की माणसाला थोडी तरी प्रतिकूलता यावी, प्रतिकूलतेतून सहनशीलता येते. माणूस कमालीचा सहनशील बनतो. एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही मग ती सहन करण्यापासून पर्याय नसतो, आणि सहनशीलता आली की नम्रता जन्माला येते. आपोआप माणूस नम्र होतो. ज्या माणसाने टाकीचे घाव, आपण म्हणतो टाकीचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत. बरोबर. तसं ज्यानं टाकीचे घाव सोचलेत ज्या दगडानं, त्याच दगडावरती हात जोडले जातात. जे दगड टाकीचे घाव सोसत नाही ते दगड असेच बाजूला पडतात. म्हणून ज्याने म्हणजे आताच्या पिढीने थोडं सोसलं पाहिजे, सहनशील झालं पाहिजे, मग तुमच्याकडं विनम्रता येईल. आणि विनम्रता एकदा की आली की मगच ज्ञान हे परिपूर्ण अवस्थेला येतं. नम्रतेशिवाय ज्ञानाला काय महत्व आहे मला सांगा. विशेष करून ज्ञानोबा एका ओवीमध्ये फार गोड म्हणतात खऱ्या अर्थानं अहंकार
ही अशी गोष्ट आहे की तो ज्ञानालाच नेमका झोंबतो. हो. अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही. अज्ञानाला फारसा अहंकार नसतो, पण ज्ञानाला असतो. नवल अहंकाराची गोटी, माऊलींची ओवी आहे. विशेष न लगे अज्ञानापाठी. अहंकाराचं काय नवल आहे ते सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात, नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचे. ज्ञानीच माणसाला अहंकार होतो. बरोबर. आणि मग तो अहंकार होऊ नये याकरता काय पाहिजे, तर नम्रता पाहिजे, हो. जी माऊलींच्या जीवनामध्ये प्रचंड भरून उरली होती, ओतप्रोत भरलेली होती. सहनशक्ती, विनम्रता याने जीवन फार सर्वांग सुंदर बनतं. आणि मग आपल्याला कमी वयात सुद्धा प्रौढत्व येतं, ज्ञान येतं, आपली पावलं वाकडी पडत नाही. हे आजच्या तरुणांना ज्ञानोबरायांच्या चरित्रावरनं ओळखलं पाहिजे, की जिथं आपल्याकडं गाणं आहे 16वं वरीस धोक्याचं, पण ज्या धोक्याच्या वयात ज्ञानोबरायांनी जग सुधारवणारा ग्रंथ लिहिला, हे तरुणांनी ज्ञानोबरायांच्या चरित्रातून प्रकर्षाने घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सांगितलं 16व्या वर्षीच ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी साध्य केली. भगवद्गीतेचं पहिलं ट्रान्सलेशन लोकांसाठी उपलब्ध करून 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनाची प्रतिज्ञा केली. हा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे. अगदी नक्की. आज आपण पाहतो संतांना खूप परीक्षा आहे. जो चांगलं सांगायला तो लवकर विश्वास बसत नाही, पण खोट्याचा प्रचार एकदम डेंडोरा पेटला जातो आणि लोक त्या मागे धावतात. जसं म्हणतात की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. बरोबर. तर हे भगवंतावरती विश्वास पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा किती चमत्कार केले. त्यातील एक चमत्कार म्हणजे चांगदेव महाराजांचं गर्वहरण. त्याबद्दल ही कथा लोकांना माहिती आहे महाराज, पण या कथेतून माऊलींना, भक्तांना, समाजाला काय सांगायचं असेल तुमच्या मते महाराज? अगदी थोडक्या शब्दात सांगू शकता? अगदी थोडक्यात सांगतो. खरं बघितलं, अगदी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मामूली. बघा, एखादा जर आजारी पडला आजच्या काळामध्ये, तर एक जण त्याला जर म्हटलं, आता आज आपण इथे पुण्यामध्ये आहोत, त्याला एखादा जर म्हटला, हे बघा नागपूरला एक फार तज्ज्ञ डॉक्टर आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमच्या आजाराला तात्काळ निदान करून देते. आणि दुसरा माणूस एक अर्धा तासाने आला, तो म्हणाला, अहो आपल्या पुण्यातच एक मांत्रिक राहतात आणि ते दोरा देतात, दोरा बांधा, तुम्ही दुसऱ्या दिवशी बरे होणार. तुम्ही मला सांगा, आज 2026 साली तुम्ही सतसत विवेकबुद्धीने सांगा, तो माणूस पहिल्यांदा काय करेल? तो माणूस पहिलं जे सोयीचं आहे ते बघणार. सोयीचं बघणार का? आणि फुकट होतंय. हो. म्हणजे त्याला जर एखाद्या चमत्काराने जर ही गोष्ट साध्य होते, तर त्याकरता कष्ट कशा करता करायचे? ही मानसिकता जर आज 2026 मध्ये असेल, तर 13व्या शतकात काय असेल विचार करा. म्हणजे आज सुद्धा लोक चमत्कार प्रिय आहेत. मग 13व्या शतकात किती चमत्कार प्रिय असतील, जिथं ज्यावेळेस विज्ञान रांगायला काही जन्माला आलं नव्हतं. बरोबर की नाही? मग त्यावेळेस लोकांना चमत्काराचं प्रलोभन दाखवणं फार गरजेचं आहे. आज आपण ज्या सर्रास दैनंदिन वस्तू वापरतो, आज रोज त्याची जाहिरात करावी लागते. जाहिरातीशिवाय जर लोक प्रोडक्ट घेत नसतील, तर प्रलोभनाशिवाय ज्ञान तरी कसं घेतील? म्हणून चमत्काराचं प्रलोभन हे दाखवायला लागलं. चमत्कार करावं असं काही संतांचा उद्देश नव्हता. आणि तसं जर असतं तर ज्ञानोबाराय रोज कशाला त्यांनी लोकांचे मार खाल्ले असते, कशाला लोकांच्या लाथा शिव्या कशाला खाल्ल्या असत्या, आपल्याला भिक्षाच कशाला मागितली असती? मुळात रोज गेले असते, चला आज जड भिंती चालवली जाणार आहे, हो, त्यांना पोतीचे पोती धान्य मिळालं असतं. चला आज आम्ही काय म्हणूयात की रेड्याच्या मुखी वेद बोलवणार आहोत, हो, त्यांना कितीतरी पैसे जमा झाले असते. मुळात चमत्कार हे त्यांच्या उपजीविका करता नव्हते. चमत्कार कधीतरीच एखादा दाखवावा लागतो आणि त्या योगे हे सिद्ध करता येतं की आपलं ज्ञान लोकांना आपलं ज्ञान किती आहे हे लोकांना दाखवता येतं. किंवा काय असतं, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ज्यावेळेस आपल्याला समाज ओळखत नाही तर आपली ओळख आपण स्वतः द्यावी लागते. मग ती चमत्काराच्या माध्यमातून म्हणा किंवा कशी असेल. आता जे अभंग आहे त्याच्यामध्ये जे चांगदेवांचं उदाहरण तुम्ही म्हणालात की हरली चांगयाची भ्रांती, है ना, म्हणजे मुळातच ज्ञानोबारायांना चालविली जड भिंती, हरली चांग, म्हणजे जड भिंती चालवली, पण का चालवली ते लक्षात घ्या. हरली चांगयाची भ्रांती. असे अनेक चांगदेव आज सुद्धा समाजात आहेत. अनेक चांगदेव आहेत की त्यांना ज्ञानाचा गर्व आहे, आपल्या योगाचा गर्व आहे, आपल्या रूपाचा गर्व आहे, आपल्या पैशाचा गर्व आहे, बऱ्याच गोष्टींचा गर्व असलेले चांगदेव आज या समाजामध्ये आहेत. मग या चांगदेव प्रवृत्तीला मी काय बोलतो पहा, चांगदेव प्रवृत्तीचा गर्वहरण करण्याकरता चालविली जडभिंती. मग आता तुम्ही म्हणाल भिंती कुठं चालते का?
मला सांगा, जर आपण एकमेकांना, अमेरिकेतला माणसाला आज आपण इथे पाहू शकतो, ही गोष्ट जर आपल्याला 50 वर्षापूर्वी कोणी सांगितली असते आपण विश्वास ठेवला हो. नसता. परंतु आज आपण सहज म्हणू शकतो, काय हरकत नाही. हो. किंवा विमानामध्ये माणूस बसून जाऊ शकतो. ही गोष्ट कदाचित 50-100 वर्षापूर्वी नसेल लोकांना म्हणजे विश्वास ठेवला नसता. परंतु आता विमानाचा शोध लागला. म्हणजे विज्ञान ती गोष्ट सिद्ध करत नाही तोपर्यंत माणूस विश्वास ठेवत. पण ह्या गोष्टी ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. विमानाचा शोध आहे, विजेचा शोध आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे, सूर्याच्या भासमान भ्रमणाचा शोध, पृथ्वीच्या भासमान भ्रमणाचा शोध आहे. म्हणजे ज्या गोष्टी गॅलिलिओ, न्यूटन, घटिका यंत्र, घड्याळ याचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये आहे. सगळ्या ओव्यात. आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी त्या सगळ्या उल्लेख करत नाही, आपल्या पाठ आहेत त्या. परंतु ज्याप्रमाणे ह्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये आधीच उल्लेख केलेल्या आहेत, पण त्या विज्ञानाला प्रूव्ह करण्याकरता, सिद्ध करण्याकरता 700-800 वर्ष जावे लागली. जेव्हा त्यांनी विज्ञानाने हे प्रूव्ह केलं त्यावेळेस आपण म्हणतो हा हे असे. मला एकच सांगायचं, विज्ञान हे रांगतं बाळ आहे आणि ज्ञान, अध्यात्म हा जाणता पुरुष आहे. हे रांगतं बाळ आहे विज्ञान वाईट नाही, पण ते रांगतंय. अजून त्या जाणत्या पुरुषा एवढं व्हायला विज्ञानाला बरंच काही सिद्ध करावं लागेल. आता स्लायडिंग वॉल पण आलेले आहेत, त्यामुळे भिंती चालवली आहेत. आता सध्या काय एवढं काय फारसं विशेष वाटत नाही. अजून एक 5-10 वर्षांनी काय विशेष वाटणार नाही. आता 10 वर्षापूर्वी कोणी म्हणाला असतं बिना ड्रायव्हरची गाडी चालते, कोणी विश्वास ठेवला असता? आज कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही? आपण बिना ड्रायव्हरच्या गाड्या चालवतोय. म्हणजे कालांतराने भिंत जरी चालली तर त्याच्यात काही विशेष वाटणार नाही. म्हणजे विज्ञानाने जेव्हा प्रूव्ह करेल ही गोष्ट, आपल्याला त्याच्यात काही विशेष वाटणार नाही. परंतु त्या काळात चांगदेवासारख्याचं गर्वहरण होणं फार गरजेचं होतं आणि त्याकरता त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागल्या ज्ञानोबरायांना. जसं त्या चांगदेवांच्या घटनेमध्ये चांगदेवांनी त्यांना कोरं पत्र पाठवलं. बरोबर. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना उपदेश जो केला त्याला चांगदेव 65 म्हणून आज ओळखलं जातं. बघतो तुम्ही त्याचं सुद्धा वाचन करा, खूप त्यात माहिती आहे चांगली. आणि ज्यावेळेस चांगदेवांचं गर्वहरण झाला महाराज, त्यावेळेस चांगदेवांनी माऊलींना सर्वांना प्रश्न विचारला की मी 1400 वर्ष तप केला, सर्व सजीवांवरती मी सत्ता मिळवू शकतो, हे सर्पाचा दंड असेल, वाघावरती माझी स्वारी असेल, मी या सर्व सजीवांना वशीकृत केलं, पण तुम्ही माऊली तुम्ही साक्षात त्या निर्जीवाला सुद्धा वशीकृत करून तुम्ही हा चमत्कार दाखवला. मी 1400 वर्ष तपाला घालवले, 1400 वर्ष माझं आयुष्य आहे, तुम्ही 16 वर्षाच्या या बालकाने हा चमत्कार केला. अशी कोणती तुम्ही साधना करता, असं कोणतं तुमचं तप आहे की एवढ्या कमी आयुष्यामध्ये तुम्ही हा चमत्कार करून दाखवलं? तर त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणले आम्ही फक्त अखंड हरिनाम करू. बरोबर. तर या नामाची, या हरिनामाची, या नामस्मरणाची काय शक्ती आहे महाराज? खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांनी जे 4 ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये पहिली भावार्थ दीपिका अमृतानुभव आहे, जो योग्यांसाठी, ज्ञानियांसाठी लिहिला, मुमुक्षूंसाठी लिहिला. त्याच्यानंतर भावार्थ दीपिका आहे ज्ञानेश्वरी, ती ज्ञान्यांकरता लिहिली. नंतर योग्यांकरता चांगदेव 65 ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला. पण ज्ञानोबारायांना बघा या 3ही ग्रंथामध्ये काहीतरी कमी वाटलं असेल म्हणून त्यांनी हरिपाठ लिहिला. वा. मुमुक्षू हे सर्वच जण नसतात, सर्वच जण मुमुक्षू नाही. जे एका विशिष्ट मुक्त माणूस कोण असतो, जो एका विशिष्ट अवस्थेला पोहोचतो तो मुक्त असतो, त्यालाच माझा अमृत अनुभव समजेल. ज्ञानी एक विशिष्ट वर्ग असतो, सगळेच काय ज्ञानी नसतात. मग ज्ञानेश्वरी कोणाला कळेल? जो ज्ञानी आहे त्याला कळेल. बरोबर. योगी सगळेच नसतात, जे योगी आहेत त्यालाच चांगदेव 65 कळेल. पण ह्या सर्व वर्गांव्यतिरिक्त जे सर्वसामान्य आहे, जे ज्ञानी नाही, जे मुक्त नाही, जे पामर, अगदी अज्ञानी पामर आहे, त्यांनाही जर आपल्याला वरचे 3ही ग्रंथ समजून सांगायचे असतील तर आपल्याला एक साधा ग्रंथ लिहिला पाहिजे. आणि तो ग्रंथ काय तर तो हरिपाठ आहे. आणि हरिपाठ काय तर ते फक्त नामाचं महत्व आहे. हरिपाठ म्हणजे केवळ नामाचं महत्व आहे. आणि मग चांगदेवांना ज्ञानोबारायांनी उपदेश केला. चांगदेव म्हणतात की चांगदेव म्हणे मी आजी जन्म आलो, मी 1400 वर्ष जगलो हे विसरूनच गेले. आणि ते म्हणले खरा चांगदेव आजच जन्माला आला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी खऱ्या अर्थानं आज जन्माला आलो का? जेव्हा गुरुचा उपदेश मला झाला त्यावेळेसच माझा जन्म झाला. मलाही असं वाटतं माणसाला ज्या दिवशी गुरु उपदेश होतो ना तोच खऱ्या अर्थानं माणसाचा खरा जन्म. बाकीचे जन्म तर बाकी इतर योनीतल्या प्राण्यांप्रमाणे आपणही जन्माला येतो वासनेतून, त्यात काही विशेष नाही. ज्या दिवशी माणूस म्हणून आपल्याला ज्ञानाचा कोंब सद्गुरूने दिला तोच आपला खरा जन्म आहे. आणि मग तो कोंब मिळावा प्रत्येकाला याकरता सर्वश्रेष्ठ साधन कोणतं
तर ते ज्ञानोबाराय म्हणतात नामस्मरणाचं नामस्मरण. साधन. अगदी पहिलाच अभंग जरी आपण पाहिला हरिपाठाचा, तर त्या हरिपाठाच्या अभंगातल्या चारही उत्तरार्धामध्ये नामस्मरणाचंच महत्व आहे. हो हो. अखंड हरिपाठात तर आहेच आहे, परंतु तुम्ही जर विचारलात अगदी शॉर्टकटमध्ये की काय असं विशेष आहे नामामध्ये, तर पहिला अभंग सगळ्यांना पाठ आहे. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, क्षणभरी. परिणाम तेने तेने मुक्ती मुक्ती चारी चारी साधी साधी. आहे. ज्या चारी सलोकता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता ह्या चारही मुक्ती हो. ज्यानं साध्य होतात ते नामस्मरण. दुसरं, पुण्याची गणना कोण कोण? करेल? अगणित पुण्य ज्या साधनाद्वारा मिळेल ते नामसाधन. तिसरं, असोणी संसारी जीवा वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी. वेदशास्त्र ज्याच्या पुढे लोटांगण घालतील ते साधन कोणतं? तर नामस्मरण. आणि म्हणून सगळा जरी आपण हरिपाठ बघून घेतला तरी नामस्मरणाचे प्रचंड फायदे सांगितले की नाम जो घेत नाही, जो माणूस नाम घेत नाही, नाथबाबा तर म्हणतात ते सर्पाचे बिळच आहे. वा. सापाची जीभ ही माणसाच्या जिभेपेक्षा तीक्ष्ण आहे. त्याला 2-2 शेंड्या हो, हो. असतात. 2-2 शेंड्या. हो. एवढ्या असून सुद्धा आपल्यापेक्षा त्याची लांब आणि शार्प जीभ असून सुद्धा जर त्याच्या तोंडामध्ये त्याच्या जिभेला नाम येत नसेल तर मग त्या सापाचा तरी काय फायदा? तिथं विषच तयार होतं ना. तसं ज्या माणसाला नाम घेता येते तरी सुद्धा तो घेत नाही, नाथबाबा म्हणतात नामाविनं मुख सर्पाचे ते बिळ आणि जीवा नव्हे काळं सर्पाय. मग सापाची जीभ आणि तुमची जीभ काय वेगळी राहील? त्याच्याही जिभेला नाव येत नाही, तू जर नाव घेत नसेल तर तुझी जीभ म्हणजे सापाची जीभ आहे. त्याच्या जसे जिभेतून विषच येतं तसं नाम सोडून जर तुझ्या मुखातून सतत वेगळंच काही येत असेल तर ते विषासारखंच आहे. म्हणून माणसाने नामस्मरणामध्ये सतत राहिलं पाहिजे. अनेक प्रमाण आता समग्र हरिपाठाची सगळी प्रमाणं हे केवळ नाममहात्म्य सांगणारे आहे. कितीतरी फायदे पाप नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पाप जन्मांतरीची पापे जळायचं साधन मुख्य काय असेल तर ते नामच आहे. आणि आपण पाहिलं बघा, तुम्हाला एक मी संपवतो हा भाग, की जे काही योगमुनी आहेत किंवा जे आपले संत महात्मे आहेत हे कोणत्या शाळेत गेले होते? हे कोणत्या विद्यापीठामध्ये शिकले? मग त्यांनी कशाच्या जोरावर या सिद्धी प्राप्त केल्या? त्याचं उत्तर फक्त नामस्मरण. बस नामस्मरणाच्या जोरावरती आपण प्रत्येक सिद्धी प्राप्त करू शकतो. नाम उत्तम चांगले, नाम सुखाचे घोसले. हे जे नाटातली प्रमाण आहे ते अतिशय समर्पक आहे की नामसाधना सोडून आणि नामचिंतन सोडून काय नो हे केले एकाच चिंतिता विठ्ठले. आम्ही म्हणले विठ्ठलाचं चिंतन सोडून दुसरं काहीच केलं नाही, साधू संतांचं स्पष्ट मत आहे. आणि मग जर विठ्ठलाच्या नामस्मरणाने किंवा भगवंताच्या नामस्मरणाने ते जर संतपदाला प्राप्त होत असतील, आपण नामस्मरणाने काय करू शकणार नाही. म्हणून नामस्मरणाला जीवनामध्ये प्रचंड महत्त्व आहे. आणि साधू संतांनी केवळ आणि केवळ नामस्मरणाचाच फक्त पुरस्कार आपल्या समग्र जीवनामध्ये केलेला आहे. अगदी महाराजजी जसं तुम्ही सांगितलं की नामस्मरणात हे माऊलीने चमत्कार करून दाखवले. रेड्यामुखी वेद वदविणे असतील, चांगदेवांचं गर्व हरण असेल, सच्चिदानंद बाबांचं प्रेत उठवणं असेल आणि पाठीवरती मांडे भाजायचे असेल, नामस्मरणातून एवढं माऊलींनी संतांनी चमत्कार करून दाखवलेत. या नामस्मरणाचं आता तुम्ही महत्त्व सांगितलं. तसं आळंदी हे क्षेत्र आपला जो आजचा विषय की मी माझा वैयक्तिक सांगतो, मी वैयक्तिक गुरुवारी आमचे इथे स्वामी समर्थ दत्त मंदिर आहे, तिथे मी आरती झाल्यानंतर माऊलींच्या दर्शनाला जातो. आणि ज्यावेळेस मी माऊलींचं दर्शन घेतो त्यावेळेस माझ्या मनात ऑटोमॅटिक ते वाक्य येते, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आणि ज्यावेळेस मी बाहेर येतो आणि जाताना तुम्ही आता जसं म्हणले देवाची येद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी याची, हा जो आनंद येतो, आज मी स्वतःला भाग्यवान मानतो की पुण्यासारख्या भूमीमध्ये आज आपल्या श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र जे तुम्ही सांगितलं देवक्षेत्रसुद्धा आहे, संत क्षेत्रसुद्धा आहे, आळंदी आपल्याला जवळ आहे, देहू आपल्याला जवळ आहे. पण आज मी पाहतो तरुण पिढी असेल, लोक असतील, पंढरीला जाण्याचं महत्त्व इथल्या वारकऱ्याला माहिती आहे. ज्याच्या दारात पंढरी त्याला त्याची किंमत नसते. आज म्हणतो की आपण हे तरुण पिढी हे सगळी थोडीशी भक्तीपासून विलुप्त होत चालली आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला त्या तमाशाच्या ह्याच्यामध्ये फेकून दिलेली माळ तुम्ही ग्रहण केली आणि त्या माळेतनं तुमचा भक्तिमार्ग सुरू झाला आणि आजची तरुण पिढी तीच माळ काढून खोटीला टांगून दारू पिते. तुम्ही काय सांगसाल महाराज यांच्यासाठी की तुम्ही बाबा आळंदीला जाऊन तुम्हाला काय लाभ होतील? जसं की मी आत्ता सांगितलं की एखाद्या गोष्टीचा अभाव हा त्या गोष्टीच्या प्रभावाला कारणीभूत असतो. एखाद्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर केव्हा पडतो? जेव्हा त्या गोष्टीचा आपल्याकडे अभाव असतो तेव्हाच त्या गोष्टीचा आपल्यावर प्रभाव पडतो. तुमच्याकडे मोटरसायकल जर दिली, तुम्हाला मोटरसायकल किती प्रभाव टाकेल? तुमच्याकडे 4-5 मोटरसायकल पडून असतील तर तिचा काय प्रभाव पडणार आहे? पण जर तुमच्याकडे
जी गाडी नाही ती जर तुमच्यासमोर आणून ठेवली तर तिचा प्रभाव का पडेल? कारण तिची न्यूनता तुमच्याकडे आहे, हो. अभाव आहे. अगदी साध्या भाषेमध्ये, आपल्या मराठी गावरान भाषेमध्ये, जिथं पिकतं तिथं खपत नाही. बरोबर. या न्यायाने आपल्याकडे ह्या गोष्टीचा अभाव नाही आहे. आपल्या उशाला तुकोबाराय आहे पुण्याच्या, आणि पायथ्याला ज्ञानोबाराय आहेत, आणि थोडं पुढं गेलं की भगवान पंढरीश पांडुरंगाचं पंढरपूर सुद्धा आपल्याला फारसं काही लांब नाही. पण हे सगळी संतपीठं, तीर्थक्षेत्र कदाचित फार जवळ असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व समजत नाही की काय, अशी सध्या आपली परिस्थिती झाली. जसं की बघा, अनाथांची माय प्रातस्मरणीय सिंधुताई सपकाळांनी जाता जाता एक फार गोड वाक्य महाराष्ट्राला देऊन गेल्या. त्या म्हणाल्या, बाळा, महत्त्व समजण्याकरता या महाराष्ट्रात मरावं लागतं. जेव्हा ती गोष्ट संपते तेव्हा त्याचं ध्यान होतं. घरामध्ये जर जिलेबी आणली ना, कुणी तिच्याकडे बघत नाही, आणि ती संपल्यानंतर पोरं मागायला लागतं. साधू संत असताना तर आपल्याला नाहीच कळाले, नसतानाही नाही कळाले, परंतु किमान आता ते सध्या आपल्या फार समीप आहेत, त्यामुळेच आपल्याला कळत नाही की काय, अशी परिस्थिती झाली. म्हणजे ज्या आळंदीमध्ये, देऊमध्ये लोक लांबून येतात, हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास करून येतात, आपल्याला पुणे जिल्ह्यासारख्या लोकांना किंवा पुण्यातल्या लोकांना ते फार जवळ आहे, तरीसुद्धा त्याचं महत्त्व कळत नाही. याला फक्त दुर्विलास म्हणावं लागेल किंवा त्याचा अभाव म्हणावा लागेल. याकरता मला असं वाटतं, लोकांनी जरा जग बघावं. त्यांना कळेल की जे माझ्या पुण्यामध्ये आहे, जे माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, ते जगामध्ये मिळत नाही, ते जगामध्ये मिळत नाही. आणि दुसरी एक गोष्ट असं की ज्यावेळेस फार मोठं मतांतर चालू होतं युरोपामध्ये, एक वैचारिक क्रांती चालू होती, तर त्या वैचारिक क्रांतीमध्ये असंख्य तरुण आले आणि तिथल्या धर्मगुरूंना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं ते धर्मगुरू देऊ शकले नाही. परिणाम, ते सगळे तरुण म्हणाले, आम्ही नास्तिक झालो आहोत, आम्हाला या धर्म नावाच्या संकल्पनेत आणि अध्यात्मात काहीही इंटरेस्ट राहिलेला नाही. हे का झालं? धर्मगुरू चांगली उत्तरं देऊ शकले नाही, म्हणून तरुण काय झाले, तिथून लांब झाले. साधू संतांनी किंवा आमच्यासारख्या प्रबोधनकारांचं एक फर्ज आहे, कर्तव्य आहे की आम्ही तरुणांना योग्य ती त्यांची समाधानकारक उत्तरं मिळतील असा अध्यात्म त्यांच्याकडे उतरवलं पाहिजे. तर आमची तरुणाई निश्चित संत विचारांकडे काय होईल, आकर्षित होईल. म्हणजे आमचं काय झालंय, खरं सांगू का, माझं वय कमी आहे, परंतु कदाचित त्या गोष्टीचा राग येईल, परंतु आमच्यातल्या काही माणसांनी साधू संतांच्या चरित्राला फक्त चमत्काराच्याच बाहेर जाऊ दिलं नाही. मग कुठेतरी विज्ञानवादी लोक विचार करतात की हे काय फक्त चमत्कारच आहे, त्या अंधश्रद्धाच आहेत. पण तुम्ही जेव्हा अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय घालून आजच्या तरुणांना, आम्ही तो घातला पाहिजे, प्रबोधनकारांनी, प्रवचनकारांनी, व्याख्यात्यांनी, कीर्तनकारांनी, हे आमचं कर्तव्य आहे की जर तरुणांना एक समन्वयाच्या दृष्टीने जर हा विचार पटवून दिला तर निश्चित तरुणसुद्धा आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आमचाही एक जबाबदारी आहे ती फार, आणि तुमच्यासारखी ती जबाबदारी आहे की आजकाल मीडिया तर इतका खाली जात चाललाय रोहितजी, मला खेदानं म्हणावं असं वाटतं. अरे, एक अजितदादा गेले काय, त्याच्या काय काय न्यूज लोकांनी तयार केल्या, म्हणजे खपवण्याकरता तुम्ही काय कुठल्या थराला जाल. त्या पद्धतीनं तुमची कीर्तनं चालावी म्हणून तुम्ही नुसतं चमत्कार सांगून लोकांना रडवायचे, नुसत्या त्या कथा, बाजारू कथा मांडायच्या, हे थांबलं पाहिजे. आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतलं विज्ञान आजच्या तरुणाला कळालं पाहिजे, तुकोबारायाच्या गाथेतलं विज्ञान कळालं पाहिजे, त्याचा अष्टांग योग कळाला पाहिजे. तर आजचा तरुण योग बाहेर शोधण्याऐवजी तो गाथेत शोधेल. आजचा तरुण काही विज्ञान बाहेर शोधण्याच्या ऐवजी तो ज्ञानेश्वरी शोधेल आणि शांत होईल. मला असं वाटतं ती आमची थोडी जबाबदारी. आणि निश्चित मीडिया तुमचा उपक्रम इतका स्तुत्य आहे की तुम्ही हे सगळे विषय लोकांपर्यंत नेताय. हे आजच्या मीडियाने आणले पाहिजे. लोक जे नको ते विषय घेऊन चालले, त्यामुळे कदाचित तरुण थोडासा या गोष्टीपासून लांब होत चालला. अगदी. मला एक महाराज असा प्रश्न विचारायचा होता की तरुण पिढी, लोक भक्तिमार्ग अध्यात्माकडनं दूर चाललेत, व्यसनाधीन होतात ते, बरोबर, वाईट संगतीत लागतात ते, गुन्हेगार होतात ते, बरोबर. परत त्यांच्या एका चुकीमुळे, एका क्षणाच्या रागामुळे, एका क्षणाच्या कृती कुटुंब अक्षरशः देशोधडीला लागलेत. होत्याचं नव्हतं होतंय. याच्यामध्ये आता हे युग कलियुग आहे, याच्यामध्ये कुठेतरी कलीचा काय प्रभाव आहे का? आणि तुमच्यासारखे जे लोक, मी जे सुरुवातीला बोललो, जसे सीमेवरती सैनिक आहेत, तसे समाजामध्ये तुमच्यासारखे कीर्तनकार लोक आहेत की ज्या, मी जो बोललो ना, कली काळासी दरारा, बरोबर,
तो दरारा तुम्ही उत्पन्न करता आणि या तरुण पिढीला, या मुलांना जे कुठंतरी भटकतात आहे किंवा भटकाईच्या मार्गावर आहेत, त्यांना जागे आणण्यासाठी तुम्ही काय उपदेश देसाल जाता जाता मला महाराज सांगा. खरं बघितलं तर साधू संतांनी ही काळाची जी पावलं आहेत ती खूप आधीच ओळखली. तुकोबारायांनी तर अभंग लिहून ठेवलाय, ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. वा. कलीचा प्रभाव असा येणार आहे हे तुकोबारायांनी आधीच सांगितलंय की लोक असत्यासी रिझलेजन, लोकांना खोटंच खरं वाटायला लागेल. हो. आज आपण पाहतोय सोशल मीडिया, हो. जे खोटं आहे तिकडे लोक जास्त आकर्षित होतात, पण जे खरं आहे, शाश्वत आहे, त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही. ते अभंग जर तुम्ही वाचला, फार गोड अभंग आहे, ऐका कलीचे महिमान, तुम्ही कधी पाहून घ्या. त्याच्यात तर कलियुगातल्या सगळ्या गोष्टी 400 वर्षापूर्वी तुकोबाराय सांगतात की 7-7 वर्षाची मुलगी गर्भीण राहील, हो. विधवा तर कितीतरी तिला पाहिजे तेवढे नवरे करेल, परत पतिव्रता हा प्रकार राहणार नाही, अशा अनेक प्रकार पुढे होतील. हे तुकोबारायांनी कलीचा प्रभाव जो आधीच दाखवून ठेवलेला आहे. मग ह्या कलीचा प्रभाव जर कमी करायचा असेल, आणि आता आपण पाहतो दररोजच्या समाजामध्ये आपण पाहतो की हा प्रभाव जाणवतोय आपल्याला. 9वी-8वीच्या मुलींमध्ये हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. 7 वर्षाची मुलगी गर्भीण राहील हे जे म्हणाले होते त्या गोष्टी आपल्याला प्रत्ययाला येऊ लागलेल्या आहेत. परंतु मग ह्याच्यावर काही पर्याय नाही का? पर्याय पाहिजे. साधू संत म्हणतात याच्यावर एकच पर्याय आहे, ते म्हणजे नामस्मरण. जर नामस्मरण वाढलं, आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सध्या विज्ञानाच्या या चंगळवादाच्या युगामध्ये पिढी इतकी फास्ट झाली, इतकी गतिमान झाली, त्या गतीला कुठंतरी स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे अचपळ मनं जी आहेत ती अचपळ मनं ही स्थिर कशी होतील? ज्याप्रमाणे मी नेहमी सांगत असतो की शरीराची कसरत करण्याकरता जशा व्यायामशाळा आहेत, तसं मनाची कसरत करणाऱ्या व्यायामशाळा म्हणजे कीर्तन, प्रवचन, अध्यात्मन, सत्संग आहेत. केवळ हेच आजच्या कलियुगामध्ये अस्थिर मनाला स्थैर्य प्राप्त करून देतील. आणि म्हणून आजच्या या युगामध्ये आपण प्रबोधनाच्या माध्यमातून किंवा सत्संगाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या मनाच्या व्यायामशाळेमध्ये आलं पाहिजे, जिथं मनं नांगरली जातील. आणि नाहीतर आज हिंजवडीसारख्या आय टी पार्कमधून सारखे 10व्या-8व्या मजल्यावरून उड्या खाली का पाडतात? त्याचं कारण काय? त्यांना ऐहिक सर्व सुख आहेत, पण मनाला शांती नाहीये. बरोबर. ही शांती देण्याचं काम विश्व शांती केंद्र म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, स्वामी समर्थ असतील, सगळे संत मांदियाळी ज्यांनी आपलं सगळं आयुष्य हे समाजाच्या मनशांती करता वेचलं, या संतांना शरण गेल्या वाचून आपल्याला दुसरा कोणताही पर्याय या कलियुगामध्ये नाही. म्हणून स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, निवृत्तीनाथ दादा असतील, नाथबाबा, नामदेवराय, तुकोबाराय, गाडगे बाबांपर्यंत, निळोबारायांपर्यंत समग्र संतांचे विचार आज फक्त कलियुगात तरुणांना तारू शकतील. म्हणजे जर तरुण जायचं असेल, तरुणांनी जर तरुण जायचं असेल तर फक्त परमार्थ करून बघावं असं मला वाटतं. वा. महाराज, आज समाजामध्ये जे काही मेलेली मन आहेत, तुम्ही सांगितलं मनाच्या व्यायामशाळा, जे तुम्ही स्फुरण दिलंय आज या पॉडकास्टच्या माध्यमातून, खरंच आपले खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. बालक नातरी बोबडा बोले, वाकुडा विचुका पावले, ते चोज करुणी मावले रिझे जेवी, किंवा साळुंखी बंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. कीर्तनकार असेल, मी असेल, प्रवचनकार असेल, ह्याच्यातलं एकही शब्द आमच्या मनाचा नसतो. हे जे काही पुढीले भांडार धन्याचा माल, मी तव हा माल भारवाही, या न्यायाने जे ज्ञानोबा तुकोबारायांचं हे ज्ञानाचं भांडार आहे, त्यातलं अगदी 1-2 टपालं मी फक्त आपल्यापर्यंत पोहोचवली. आम्ही सगळे टपालाच्याच भूमिकेत म्हणजे सगळे आम्ही पोस्टमन आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु आम्ही ही पोस्ट लोकांकडे देताना त्याच्यामध्ये काही स्वतःच्या मनाच्या ओळी लिहू नये. जसं एखाद्याने पाठवलेलं पत्र दुसऱ्याच्या हाती देताना स्वतः काही लिहू नये किंवा त्यातलं काही खोडू नये. त्याप्रमाणे मला असं वाटतं कीर्तनकार, प्रवचनकारांनी जो धन्याचा माल आहे, म्हणजे आमच्या साधू संतांचा जो माल आहे, तो जसाच्या तसा समाजाच्या स्वाधीन करावा. त्यांना जे अपेक्षित आहे तेच फक्त तुम्ही समाजाकरता द्यावं. आपल्या मनाचंही घालू नये आणि साधू संतांचं वजाही करू नये. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार पोचवले, 100% समाजाला ते साधू संत समाजापर्यंत पोचतील. आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी थोडे 2 शब्द या
अभंग सारस्वतातून किंवा संत सारस्वतातून आपल्या मायबाप जनतेसमोर मला देता आले आपल्या माध्यमातून, ते साधू संतांची, ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची कृपा आहे, पांडुरंगरायाची कृपा आहे. आणि आपणही देखील हा स्तुत्य उपक्रम चालू केलात. आदरणीय आपले मनोजीदादा आहेत, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या संकल्पनेतून हे एक सुंदर आहे. काय आहे महाराज, आजकाल मठ तट स्थापन करणं म्हणजे फक्त पैसेच मिळवण्याचं साधन झालं आहे की काय, असं एक धोका वाटायला लागतो. परंतु जेव्हा आपण कधीतरी मनोजदादांच्या या कार्याकडं पाहतो, तेव्हा कधीतरी वाटतं की अतिशय प्रांजळ मनाने अध्यात्म प्रसार आणि संत प्रसाराचं कार्य करणारे, तळमळीचे एक साधू जीवन जगणारी सुद्धा काही माणसं या विश्वामध्ये आहेत. आणि म्हणून त्यांच्याही संकल्पनेतून हा कार्यक्रम सुंदर होते. त्यांनाही धन्यवाद आहे, आपल्यालाही धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, झालो उतराई पांडुरंगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जसं आज महाराजांनी सांगितलं की तरुणांना तरुण जायचं असेल किंवा समाजात लोकांना जर या कलियुगात स्वतःला मजबूत उभा करायचा असेल तर शारीरिक व्यायामशाळेसोबत मनाची व्यायामशाळेमध्ये सुद्धा व्यायाम करावा लागणार. आज पाहतो आपण जेवण मोजून करतो, गाडीत पेट्रोल पण मोजून वरतो. पण तुम्हाला मी एक सांगतो, जाता जाता मी एवढंच म्हणेल, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. म्हणून नामस्मरण करा, व्यायाम करा, सुखी राहा, समृद्ध राहा, निर्व्यसनी राहा. धन्यवाद.